एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, करंट अफेअर, जीके, सामान्य ज्ञान, पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि आपल्या एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत। तर मित्रांनो, उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो। महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो, तर राज्य शासन यांना असतो। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, औरंगाबाद शहर आताचे छत्रपती संभाजीनगर टिंबटिंब दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते। 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक हे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक हे श्री वि स पागे हे आहे। श्री वि स पागे हे आहेत। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान हे होते। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर उत्तर प्रदेश या राज्याची भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण लोखंडे यांनी केली। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, अनधिकृत व्यक्तीला समजू नये, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे। तर या ठिकाणी एक्सक्रिप्शन बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? तर SMTP या प्रोटोकॉलने ईमेल प्रणालीचे कार्य होते। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे? तर महर्षी कर्वे यांच्या जीवनावर लिहिले आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, तापी नदीचा उगम कोठे झाला? तापी नदीचा उगम हा मुलताई या ठिकाणी झाला। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, लेसरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या यंत्राला काय म्हणतात? तर लिडार असे म्हणतात। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, 95वे अभा मराठी साहित्य संमेलन 2022चे ठिकाण कोणते? तर उदगीर हे आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती? तर जिलेटिन ही स्फोटके ठेवण्यात आली होती। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर मेजर ध्यानचंद्र खेलरत्न अवॉर्ड असे ठेवण्यात आले। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रात सिंह कुंभमेळा भरतो। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? ते न्यायमूर्ती रानडे यांनी केली। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे।
प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? घरचा पुरोहित हे पुस्तक भास्करराव जाधव यांचे आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? तर शाहिस्तेखानाची बोटे तोडली. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर वली पर्वत आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? तर लिओनार्डो द विन्सी हे प्रसिद्ध आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, शिकानसेन ही रेल्वे प्रणाली कोणत्या देशात आहे? शिकानसेन ही रेल्वे प्रणाली जपान या देशामध्ये आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, नाचरे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत? नाचरे मोरा या कवितेचे लेखक खालीलपैकी ग दि माडगूळकर हे आहेत. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, हरिणी अमर सूर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर श्रीलंका या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, हरिणी अमर सूर्या या श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड होणाऱ्या कितव्या महिला ठरल्या आहेत पंतप्रधान? तर दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरले आहेत. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोठे होणार आहेत? तर UAE या ठिकाणी होणार आहेत. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, मारामाडी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? मारामाडी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर केरळ या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या भारतीय मालिकेला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2024 नामांकन मिळाले आहे? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन योग्य आहे. द नाईट मॅनेजर सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स, असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास नक्की आपल्या मोबाईलवर अपडेट येत जाईल. तर मित्रांनो, उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.